महत्त्वाची बातमी धनंजय मुंडे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी सध्या दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे आणि प्रल्हाद जोशी यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू झालेली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा विभागासंदर्भातली ही बैठक सध्या सुरू झालेली आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। संदीप, अगदी बरोबर आहे सुमित। धनंजय मुंडे हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत आणि आता सध्या ते प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू झाली आहे। महाराष्ट्रातल्या काही प्रश्नांबाबत ही बैठक असल्याचं आपल्याला समजतंय। प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न नागरी पुरवठा हे खातं आहे, त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याकडे देखील तेच खातं आहे, अन्न नागरी पुरवठा। त्यामुळे महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी ही बैठक असल्याचं सांगितलं जातंय। प्रामुख्यानं हेच आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक वारंवार करतायत। बीड प्रकरणामध्ये, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये, आणि आज धनंजय मुंडे दिल्लीत आलेले असतानाच आता नागपूरवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजधानी दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। कारण दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी फडणवीस हे दिल्लीत पुढचे 3 दिवस असणार आहेत आणि मंत्री धनंजय मुंडे देखील आज आणि उद्याही असणार आहेत। त्यामुळे या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये केंद्रीय वरिष्ठ मंत्र्यांची किंवा वरिष्ठ नेतृत्वाची भाजपच्या हे दोन्ही भेट घेतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण वारंवार अंजली दमानी यांपासून अनेक नेत्यांकडून आणि विरोधी पक्षांकडून प्रामुख्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला जातोय। मात्र सध्या तरी ही बैठक महाराष्ट्रासाठी असल्याचं सांगितलं जातंय। पुढचा अर्धा तास ही बैठक चालणार आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।